ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या C24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। महाशिवरात्री निमित्तानं संगमनेर शहर भक्तिरंगामध्ये न्हाऊन निघालं। शहरामधील विविध मंदिरांमध्ये महाआरती, पूजा अर्चा आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं। या पार्श्वभूमीवर भवानी बाग इथे शिवभक्तांची मोठी गर्दी बघायला मिळाली आहे। भवानी बाग येथील मंदिरामध्ये रणजितसिंह देशमुख, चेअरमन, राजहंस दूध संघ तसेच संपूर्ण देशमुख परिवारानं उपस्थित राहून भगवान शिवाची विधिवत महाआरती केली। मंदिर परिसरामध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं। यावेळी C24 तासशी संवाद साधताना रणजितसिंह देशमुख यांनी सर्व नागरिकांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत। भवानी बागेमधील मंदिराचा इतिहास सांगताना त्यांनी या परिसरात असलेल्या पुरातन भुयारी मार्गाबाबत माहिती देत मंदिराचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित केलं। तसेच विजयसिंह भाऊसाहेब देशमुख यांनी नागरिकांना आवाहन करत उद्या 16 फेब्रुवारी रोजी आयोजित महाभंडाऱ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन केलंय। भाविकांनी या धार्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा असं त्यांनी नमूद केलं। महाशिवरात्री निमित्तानं अनेक ठिकाणी खिचडी, केळी तसेच विविध प्रकारच्या महाप्रसादाचं वाटप करण्यात आलंय। भक्तांनी उपवास, रुद्र अभिषेक, बिल्वपत्र अर्पण, जप, ध्यान, रात्रभर जागरण आणि शिवनामस्मरण करून श्रद्धा व्यक्त केली। भगवान शिव पार्वती विवाहाचा स्मरण दिन मानली जाणारी महाशिवरात्री ही भक्तांसाठी आध्यात्मिक ऊर्जेचा आणि भक्तिभावाचा उत्सव ठरतो। शहरभरामध्ये पार पडलेल्या महाआरत्या, पूजा आणि महाप्रसादामुळे संगमनेरमध्ये महाशिवरात्रीचा उत्सव उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आलाय। आज महाशिवरात्री आहे आणि या निमित्ताने आमच्या देशमुख परिवारातील पारंपरिक पूजा आज भवानी बाग येथे पार पडलेली आहे। ही भवानी बागेतील हे महादेवाचं मंदिर हे अतिशय पुरातन काळातलं आहे आणि तिथे एक जिवंत अशी समाधी देखील त्या ठिकाणी आहे। नंतरच्या काळामध्ये आमचे पंजोबा त्र्यंबकराव गणपतराव देशमुख यांनी ह्याचा जीर्णोद्धार केला आणि नवीन पद्धतीने ते मंदिर केलं। ते साधारण 1951चा तो काळ आहे आणि आता आमच्या देशमुख कुटुंब वेळोवेळी यामध्ये बदल करून नवीन सुधारणा करत असतं। पण अनेक हजारो भाविकांचं हे श्रद्धास्थान आहे। इथं आल्यानंतर एक अतिशय प्रसन्न असं वातावरण आपल्याला बघायला मिळतं। जो मंदिराचं दर्शन घेतो, जी पिंड आहे महादेवाची, ही बघितल्यानंतर दर्शन घेतल्यावर एक वेगळं समाधान या ठिकाणी लागतं आणि म्हणून या देवस्थानाचं एक अतिशय आगळं वेगळं महत्त्व त्या ठिकाणी आहे। त्याचबरोबर याच भवानी बागेमध्ये या ठिकाणी एक भुयारी मार्ग आहे आणि हा भुयारी मार्ग इथून आमच्या देशमुख वाड्यामध्ये त्या ठिकाणी जातो आणि तिथून पुढं तो मोठी देवी जी आहे आपली देवी गल्लीमध्ये, तिथं तो भुयारी मार्ग जातो। म्हणजे पूर्वीच्या काळात असं सांगितलं जायचं की देशमुख कुटुंबातील महिलांना दर्शनाला जाण्यासाठी हा भुयारी मार्गाचा वापर त्या ठिकाणी महिलांच्या माध्यमातून केला जायचा दर्शनाला येण्यासाठी भवानी बागेमध्ये आणि देवीमध्ये, असं एक आहे। त्याचबरोबर आमचा ऐतिहासिक असा जुना वाडा आहे। जुन्या वाड्यांमध्ये, जुन्या किल्ल्यांमध्ये आपल्याला माहिती आहे की शत्रूकडनं येण्यासाठी एक वेगळा मार्ग देखील त्या ठिकाणी ठेवले असायचे आणि त्याचाच एक भाग कदाचित हा असू शकतो। सध्या हे भुयारी मार्ग आता बंद आहेत, मात्र भवानी बागेमध्ये त्याचं जिथून आपण उतरतो ती जागा आज खुली आहे आणि ते आपल्याला बघायला त्या ठिकाणी मिळू शकतं। मी पुन्हा एकदा सर्व भाविकांना या आजच्या महाशिवरात्री निमित्त सर्वांना शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि थांबतो। पूर्ण संगमनेर वासियांना महाशिवरात्रीच्या प्रथमतः शुभेच्छा। भवानी बाबा एक अवलिया होते। त्यांचा सर्वसाधारण काळ 1727 ते 1747 पर्यंत होतो। या भवानी शंकर मंदिरात आज त्यांची संजीवन समाधी आहे आणि याचा जीर्णोद्धार मंदिर 1946च्या पुरात वाहून गेल्यानंतर 1946 ते 51 मध्ये याचा जीर्णोद्धार केला गेला आहे। ते सध्याचं मंदिर या अवस्थेत आहे। भवानी बाबा हे महाजी शिंदे यांच्या चौथ्या पत्नी भवानीबाई म्हणून होत्या। त्या भवानी बाबांच्या निस्सिम भक्त होत्या, त्यावरून भवानी बाबांच्या नावावरून त्यांना भवानीबाई हे नाव दिले होते। तर त्या ग्वाल्हेरला जात असताना येवल्याजवळ नगरसूल म्हणून स्टेशन आहे, तेथे त्यांचा मृत्यू झाला। तर ते भवानीबाईंची समाधी आहे। आता इथून आमचा जो देशमुख वाडा जे म्हणतात घास बाजारात, तिथून
भुयारी मार्ग भवानी बागेत एक येत होता आणि एक मार्ग कसबा देवीची आहे, आपली देवी गल्लीतली तिथे आहे. तर सध्या ते बंद झालेले, पण एक वाड्यापुरता आणि भवानी बागेपुरता 5-25 फुटापर्यंत तो मार्ग चालू आहे. आज महाशिवरात्र आहे. भवानी बागेत मोठ्या उत्साहात पूजा होते. हो, भाविक भक्त येतात. काय म्हणणार आहात यावर? काय ते एक अन्नदान मोठ्या प्रमाणात होतं. महाशिवरात्रीच्या दिवशी आम्ही खिचडीचा प्रसाद देतो आणि महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी भंडारा असतो. भंडाऱ्याला सर्व भाविक भरपूर सामुग्री आणून देतात. ते संपूर्ण आम्ही तयार करून भाविकांना जेवढे जेवतील तेवढे प्रसाद ज्यांना देतो, कमी पडून देत नाही. हजारो लोक प्रसाद घेऊन जातात. सर्वांना असं आवाहन करतो की आजही दर्शनाला यावं, खिचडीचा प्रसाद घ्यावा आणि उद्या भंडारा जो आहे भंडाऱ्याला येऊन खिचडीचा म्हणजे जेवणाचा आस्वाद घ्यावा असे मी सर्वांना आवाहन करतो. शावीर शेख, सी 24 तास, संगमनेर.